आहे धर्मवीरगड। छत्रपती शंभूराजेंना संगमेश्वराला कैद केल्यानंतर औरंग्याचं सैन्य त्यांना जिथं घेऊन आलं ती ही जागा। भाकल्या धन्याच्या रक्ताच्या थेंबांनी अजरामर झालेला हा गड जेव्हा बोलायला लागतो नसा नसात स्वराज्य घुमायला लागतं। धर्मवीर गडाचा दगड न दगड बोलतो, इथेच माझ्या समोरच एक छावा येताना मी पाहिला होता। साखळ्यात होता पण भीती त्याला पकडणाऱ्यांच्या डोळ्यात होती। ज्या भीमाईच्या काठावर मी बसलोय तिची शपथ, एवढं तेजस्वी शरीर, एवढा तेजस्वी बाणा कधीही पाहिला नव्हता। लोक नाव घ्यायला लागले तेव्हा कळालं की हे तेच ज्यांच्या पराक्रमाच्या कथा माझ्याही कानावर पडल्या होत्या। छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्या तेजापुढे मुघलांची हजारोची सेना फिकी वाटावी। पण या मातीचं नशीब एवढं चांगलं नव्हतं, इथनं पुढे राजा म्हणून त्यांना शंभूराजेंना बघता येईल। मराठा साम्राज्यावर काळं वादळ घोंगावत होतं। शंभूराजेंना हे माहिती होतं की मुघल त्यांच्यासोबत काय करणार आहे, तरीही ते हसत होते। पण मुघल ही गोष्ट विसरले होते की या समोरच्या माणसाच्या शरीरात रक्त कुणाचं वाहतंय। म्हणूनच तर काय नख काढली, डोळे काढले, जीभ काढली, हलहाल केले, बघणाऱ्याच्या अंगावरही काटे आले, तरी शंभूराजेंचा हा देह झुकला नाही। झुकला नाही स्वराज्याचा तो शिरोमणी, झुकला नाही या मातीचा छत्रपती। झुकले फक्त मुघल, झुकला फक्त औरंग्या, कारण छत्रपती संभाजी महाराज नावाचं शरीर त्यांनी संपवलं असलं तरी त्या नावाचा विचार, त्या नावाची आग संपली नव्हती। शंभूराजे अजरामर झाले होते। इथनं औरंग्याही गेला, इथनं राजेही गेले, पण एक गोष्ट सोडून गेले, येणाऱ्या पिढ्यांसाठी, येणाऱ्या भारतासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी बलिदानाचा सर्वोच्च वारसा।